नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकर यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती. त्यांचा जन्म, करिअर, कुटुंब आणि प्रसिद्ध मालिका कोणती हे सुद्धा. त्यांच्या अर्ली लाईफ बद्दल जाणून घ्यायचे तर दीप्ती केतकर यांचा जन्म 16 एप्रिल 1981 मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड असलेले कलाकार आहेत त्या. तर त्यांनी एस.टी. थॉमस हायस्कूल गोरेगाव येथे शिक्षण घेतले आणि नंतर नालंदा महाविद्यालयामधून कला शाखेत पदवी घेतली. त्यांनी भरतनाट्यममध्ये मास्टर्स म्हणजे एम.ए. पूर्ण केलेलं असून त्या प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत. ॲक्टिंग करिअरबद्दल जाणून घ्यायचं तर दीप्ती केतकर यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात 2005 पासून काम केलं आहे. त्यांना खरी लोकप्रियता मला सासू हवी या मालिकेत अभिलाषा या मुख्य भूमिकेमुळेच मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केलं, जसं की आवागाचे संसार, कुंकू, भागो मोहन प्यारे, येऊ कशी तशी मी नांदायला यात त्यांनी नलू ही भूमिका केली होती. दीप्ती केतकर या उत्तम नृत्यांगना देखील आहेत. त्या एकापेक्षा एक अप्सरा आलिया डान्स रियालिटी शोच्या विजेत्या सुद्धा ठरलेल्या आहेत. दीप्ती केतकर यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे, जसं की रंगराव चौधरी, भक्ती हीच खरी शक्ती, चल घम्माट करू. तर पर्सनल लाईफ बद्दल काही सांगायचं झालं तर दीप्ती केतकर यांचे पती रोमित केतकर आहेत. त्यांना 2 मुलंही आहेत. काही वर्ष त्या अमेरिकेत राहत होत्या, पण नंतर पुन्हा मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. आजही दीप्ती केतकर मराठी मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांना त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक त्यांना खूप पसंत करतात. आणि आता तर तुम्हाला माहितच आहे, मी संसार माझा रेखीत या मालिकेमध्ये त्या मुख्य अभिनेत्री म्हणून काम करतात. जसं त्या मालिकेमध्ये त्या काकूबाईंसारखं दाखवल्या गेल्या, त्या रियालिटीमध्ये अजिबात तशा राहत नाहीत. त्या खूप मॉडर्न राहतात. जसे की एखादी हिरोईन, म्हणजे त्या हिरोईन तर आहेतच, पण त्यांच्या राहणीमानावरून वाढणार पण नाही. त्यांना 2 मुले आहेत. तर तुम्ही त्यांच्या फॅन आहात का? तुम्हाला त्यांची मालिका आवडते का? कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. थँक यू.